Hello student, good evening. Today we are going to learn mathematics, integration and derivation. Okay, math first. We know we have seen trigonometric function, formulae, and the solve many examples depend on the sin theta, cos theta, sec theta, cosec theta, and cot theta. Okay, and that table 30 degree, 45 degree, 60 degree and 90 degree. First of all 0 degree. So sin, cos, tan, sec, cosec and cot. Today we are going to learn integration and derivation formulae. म्हणजे त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे सूत्र आहेत, सूत्रबद्ध मांडणी करायची आणि ते इव्हॅल्युएट करायची. लिमिट टेन्स टू एक्स टेन्स टू 1, एक्स टेन्स टू के, म्हणजे एक्सच्या ठिकाणी के ठेवायचा किंवा एक्सच्या ठिकाणी 1 ठेवायचा. त्याचं लिमिट दिलं जातं. म्हणजे बघा आता क्वेश्चन फर्स्ट, इफ लिमिट एक्स टेन्स टू 1 म्हणजे एक्सच्या ठिकाणी 1 ठेवला, एक्स रेज टू 4 मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1 इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू के, म्हणजे एक्सच्या ठिकाणी के ठेवला, एक्स क्यूब मायनस के क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर मायनस के स्क्वेअर, देन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ के. कॅरीज 2 मार्क्स. क्वेश्चन पेपर मधलं आहे मित्र. मग आता आपला एल एच रूल्स, यू हॅव टू अप्लाय एल एच रूल्स. व्हॉट इज LHS side and RHS? 4x cube upon 1. Why? Because 4x cube upon 1 आपल्याला माहिती आहे त्याचं इंटिग्रेशन इज इक्वल टू, आता हे काय होईल 3x स्क्वेअर. हे बघा 3x स्क्वेअर अपॉन 2x. कॉन्स्टंटचं 0 आहे. कॉन्स्टंटचं काय आहे 0. 1चं 0, 2चं 0, केचं 0, बरोबर की नाही. मग आता 4x क्यूब अपॉन 1 इज इक्वल टू 3x स्क्वेअर अपॉन 2x. स्क्वेअरचा 1 गेला आणि हा x गेला, 3x अपॉन 2 राहिला नाही का, आणि 4x क्यूब अपॉन 1 राहिला. लिमिट आपण 1 घेतलं, या लेफ्ट हँडचं 1 घेतलं आणि राईट हँडचं के घेतलं, तर काय होईल, इथं 1 ठेवलं, 4 1 रेज टू क्यूब. हे बघा एकच्या ठिकाणी 1 ठेवला म्हणजे क्यूब इज इक्वल टू 3x आहे. म्हणजे एकच्या ठिकाणी लिमिट काय ठेवलंय के, 3k अपॉन 2, जसंच्या तसं. म्हणजे इथं एकच्या ठिकाणी 1 ठेवला, इथं एकच्या ठिकाणी के ठेवला. बघा इथं के लिमिट आहे, इथं 1 लिमिट आहे. याचं आपण इंटिग्रेशन घेतलं 4x क्यूब अपॉन 1 इज इक्वल टू 3x स्क्वेअर अपॉन 2x. मग 4 इंटू 1 रेज टू क्यूब इज इक्वल टू 3k अपॉन 2. आपण आता तिरकस गुणाकार केला, 1 रेज टू क्यूबचा किती होतं उत्तर, 1च होतं. मग काय होईल, हे 2 इकडे आले, मग k इज इक्वल टू 4 मल्टिप्लाइड बाय 2 अपॉन 3. हे बघा k इज इक्वल टू 4 मल्टिप्लाइड बाय 2 अपॉन 3. म्हणजे याचा व्यस्त होईल इकडे गेल्यावर, एकाचा घन एकच, म्हणजेच 4 2 जार 8, 3 1 जार 8, k इज इक्वल टू 8 अपॉन 2. 2 ने भाग जातो, 2 1 जार 2, 2 4 जार 8, म्हणजे बेचो 4 सुद्धा येऊ शकतात. कळलं की नाही. मग के ची व्हॅल्यू आली आपली 8 अपॉन 2. आता दुसरं उदाहरण आहे बघा, इंटिग्रेशन ए डी एक्स इज इक्वल टू डॅश डॅश. इंटिग्रेशन ए डी एक्स इज इक्वल टू डॅश डॅश. मग एचं काय होईल, ए एक्स प्लस सी. हे बघा ए एक्स प्लस सी, ए एक्स प्लस सी हे आन्सर आहे. चौथं आहे बघा, साइन एक्स डी एक्स. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डी एक्स हा फॉर्म्युला आहे. मग काय सूत्र आहे,
इंटिग्रेशन sin x dx इज इक्वल टू मायनस कॉस एक्स प्लस सी. इंटिग्रेशन sin x dx इज इक्वल टू मायनस कॉस एक्स प्लस सी. नंतर इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स डी एक्स. इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू, याचं सूत्र टिंब आता काय, टेन एक्स प्लस सी. सेक स्क्वेअर एक्स डी एक्सचं सूत्र काय, टेन एक्स आहे, त्याला प्लस सी लावायलाच लागतो. हा प्लस सी जर लावला नाही तर मार्क गेले. म्हणजे हा एक मार्काचं आहे, हे 2 मार्काचं आहे. कळलं की नाही. त्याचप्रमाणे डी बाय डी एक्स इंटू एक्स इज इक्वल टू डॅश डॅश. आता एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे, डेरिव्हेशन डी बाय डी एक्स एक्स इज इक्वल टू काय होते 1, म्हणजे त्याची व्हॅल्यू 1 येते. आता 5वे डी बाय डी एक्स एक्स रेज टू एन. डी बाय डी एक्स डेरिव्हेटिव्ह काय एक्स रेज टू एनचं इज इक्वल टू डॅश डॅश. तर मग एन हा जो आहे तो एन एक्स रेज टू एन मायनस 1 हा फॉर्म्युलाच आहे. आता फॉर्म्युले सुरुवातीला दिले जातील मित्र, एक मार्काचे. या फॉर्म्युल्यानुसार इंटिग्रेशन आणि डेरिव्हेशन आपल्याला सॉल्व करायचे असतात. म्हणजे डी बाय डी एक्स एक्स रेज टू एन इज इक्वल टू एन एक्स रेज टू एन मायनस 1. आता तुम्हाला एच डब्ल्यू आहे, सॉल्व एफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 2 अपॉन 18. सॉल्व एफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 2 अपॉन 18 फॉर मायनस 2 लेस दॅन एक्स लेस दॅन 4. ही कंडिशन दिली, मायनस 2 लेस दॅन एक्स लेस दॅन 4. म्हणजे -2 हा एक्स हा -2 पेक्षा लेस दॅन किंवा लेस दॅन 4 4पेक्षा लहान आहे. तर अशा प्रकारे एफ एक्सची व्हॅल्यू काढायची. हे 2 मार्काचं आहे सॉल्व. तर ही सुरुवात झाली 11वी सायन्स आणि 12वी सायन्ससाठी. 10वीला पण नाही आहे, पण 11वी 12वीसाठी आहे. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा मित्र, आणि आजपासून स्टडीला सुरुवात करा. बेस्ट ऑफ लक. ओके, बाय.